हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये गणपती पाहण्यासाठी। तर हा आहे नवग्रह मित्र मंडळ यांचा मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती। मानाचा पहिला गणपती म्हणून श्री कसबा गणपतीला ओळखले जाते। अतिशय सुंदर असा देखावा इथे केलेला आहे। आप लोग कुछ ही क्षणों में जो हा आहे नाना हौद तरुण मंडळ ट्रस्टचा देखावा। मानाचा पहिला गणपती करून पाहू शकता। कॅमेरात घेणार आहे याची आर्थिक दाहकता आणि आपली क्रांती तिथं लंडन मध्ये असलेल्या इंग्रजांच्या तख्तापर्यंत पोहोचू द्या। शपथ घ्या मुलांनो, शपथ घ्या। वंदे मातरम, वंदे मातरम या जयघोषाने पुण्यात पेटलेला हा विदेशी वस्तूंच्या होळीचा रणसंग्राम संपूर्ण देशभर पसरला आणि हळूहळू वंदे मातरमच्या जयघोषात विदेशी वस्तूंची होळी संपूर्ण देशात पेटू लागली। केरळ हा देखावा सादर केला आहे। अतिशय सुंदर असा हा देखावा दगडूशेठ हलवाई गणपती यांनी केलेला आहे। तुम्ही आतमध्येही पाहू शकता, अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे। पुण्यातील फेमस गणपती म्हणून श्री दगडूशेठ हलवाई गणपती ओळखला जातो। अतिशय सुंदर असं काम इथे केलेले आहे। हा गणपती नवसाचा गणपती म्हणूनही ओळखला जातो। अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असा हा म्हैसूर पॅलेस देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता, याच्या मधोमधच एक कुंड आहे, ज्या कुंडामध्ये आपण एक सिक्का टाकून आपली इच्छा पूर्ण करू शकतो। ह्या कलशाला इच्छापूर्ती कलश म्हणूनही ओळखतात। लोक मनोभावे आपली इच्छा बोलतात आणि या कलशात नाणे टाकतात। लोकांच्या इच्छा पूर्ण होतात।
त्यानंतर आम्ही आलो आहेत मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती या ठिकाणी. इथे मयूर महाल हा असा सुंदर देखावा साजरा करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि देखणी प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे. तेथून पुढे आम्ही गेलो होतो श्री जिलब्या मारुती मंडळी गणपती मंडळ यांनी साकारलेला 12 ज्योतिर्लिंग देखावा बघण्यासाठी. ही 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी साकारली आहे. अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी पाहण्यास मिळाला. तेथून पुढे आम्ही आलो लक्ष्मी रोडचा राजा गणपती बघण्यासाठी. हा गणपती हुबेहूब लालबागचा राजाची प्रतिकृती आहे. लालबागच्या राजाला दर्शन घेण्यात जायला जमत नसेल तर तुम्ही पुण्यातच लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकता. लक्ष्मी रोडचा राजा गणपती चौक मित्रमंडळ पुणे या ठिकाणी लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिकृती सादर करण्यात आली आहे. अतिशय सुंदर आणि देखणी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही समोर पाहू शकता हुबेहूब लालबागच्या राजाची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे. अतिशय सुंदर असा या ठिकाणी देखावा आहे. नंतर आम्ही आलो मानाचा तिसरा गणपती पाहण्यासाठी. गुरुजी तालीम गणपती हा मानाचा तिसरा गणपती या ठिकाणी येण्याचे दर्शन घेऊन श्री
गणपती बाप्पा मंगलमूर्ती राधे राधे। काही भाविक जे मनापासून दर्शन घ्यायला आलेले आहेत, मोबाईलवाले त्यांना अडथळा निर्माण करतात। मोबाईल खिशात ठेवा आणि दर्शन घ्या श्रींच्या मूर्तीचं। यानंतर आम्ही मयूर महल हा देखावा पाहण्यासाठी आलो आहे। हा गणपती तुळशीबाग या ठिकाणी आहे। मानाचा चौथा गणपती म्हणून तुळशीबाग गणपतीला ओळखले जाते। त्या ठिकाणी मयूर महल हा देखावा बनवलेला आहे। अतिशय सुंदर असा हा देखावा आहे। गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय श्रीराम। जिल्हा मारुतीकडून येणाऱ्या लोकांनी लक्षात घ्या, इकडं एंट्री नाहीये, गणपतीच्या बॅक साईडनी यायचंय। गणपतीच्या मागच्या बाजूने येणारे सोय इकडे फक्त जाणाऱ्या देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागेना। त्यानंतर आम्ही एका ठिकाणी मस्त गरमागरम वडापाव खाल्ले। त्यानंतर आम्ही घरी घ्यायला निघालो। येता येता 1-2 देखावे आम्ही पाहिले आणि आता आम्ही घरी येण्यासाठी निघालो आहे। रात्रीचे 12 वाजले आहेत। तरीही तुम्ही लोकांची गर्दी पाहू शकता। आता ही येणाऱ्या लोकांची गर्दी आहे। तुम्हाला हे गणपती पाहायला यायचे असेल तर अवश्य या, पण दिवसा या, संध्याकाळचे येऊ नका। 10च्या नंतर खूप गर्दी होते। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।